त्या सर्व डम्पिंग ग्राउंडवर जातात ना त्या नदीत, त्या आपल्या हद्दीतून जातात, त्याच्यावर काय उपाययोजना केली आपण? आता यामध्ये ॲक्च्युली 2020 पासून मी जसं म्हटलं, आम्ही प्रशासनाची या बाबतीमध्ये पाठपुरावा करतोय. जिल्हाधिकारी असतील, गटविकास अधिकारी असतील, जिल्हा परिषदेचे CO असतील, ग्रामपंचायती असतील, यांना सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केला. 2020 मध्ये हे सगळं झाल्यानंतर आमची एक बैठक झाली होती. त्यामध्ये हा विषय पुढे आला होता. ग्रामपंचायतीने त्या बाबतीमध्ये असं एक म्हणजे त्यांची अडचण मांडली होती की त्यांना जागेची व्यवस्था नसल्यामुळं आत्ता ते कचरा प्लांट त्या ठिकाणी बसवणं आणि ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं थोडंसं अडचणीचं होते. परंतु ते प्रयत्नशील आहेत आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी ठराव करून जिल्हा परिषद आणि या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांना त्या डम्पिंग यार्डसाठी आणि ह्या कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प राबवण्यासाठी जागा देण्यात यावी. आणि असं ठरलं होतं की दोन्ही ग्रामपंचायती त्यांचा ठराव देतील आणि जिथं काही कुठं लायझनिंग लागेल, कोऑर्डिनेशन लागेल, त्याकरिता MIT ADT विद्यापीठाचं बाजूनं आम्ही काही लागणारी मदत तिथं कोऑर्डिनेशनसाठी किंवा लायझनिंगसाठी जी काय आहे ती आम्ही अवश्य करू. आणि या बाबतीमध्ये पाठपुरावा करून आपल्याला ती जागा मिळवता येईल आणि त्या जागेवरती हा जो काही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचा जो काही प्लांट आहे तो बसवता येईल आणि त्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवता येईल, अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेला घेतली होती. आणि त्यामध्ये सहकार्याची भावना म्हणून आपण त्याला म्हटलं होतं की ठीक आहे, आता यांच्याकडे जागाच उपलब्ध नाहीये, तर आता त्यांना इमिडिएट सोल्युशन काय करता येईल, तर ठीक आहे, या गाड्या ज्या काही या कॅम्पसमधून जात आहेत तर त्यांना आपण अलाव करूयात, अशी भूमिका विद्यापीठाने त्यावेळेला घेतलेली होती. परंतु हळूहळू काय होत गेलं की आता वाढतं शहरीकरण आहे, लोकसंख्या वाढली. पूर्वी कदाचित एवढी लोकसंख्या नव्हती, एवढा कचराही त्या ठिकाणी निर्माण होत नव्हता. त्यामुळे कदाचित वर्षभर जे काही डंप होत होतं ते पाऊस आला, पूर आला की त्या पाण्यामध्ये पुढे वाहून जात होतं आणि तो प्रश्न मिटत होता. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. आता वाढतं शहरीकरण झाल्यामुळे एवढी लोकसंख्या या भागामध्ये वाढलेली आहे. तुम्ही बघा, गेल्या कित्येक म्हणजे 2-3-4 वर्षामध्ये कित्येक पटीनं इथं घरांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे एवढी कुटुंब, एवढी सगळं त्या ठिकाणी राहायला आलेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये जनरेट होणारा जो काही सॉलिड वेस्ट आहे तो कुठं जाणार, तर तो ऑफकोर्स ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परत तो कचरा डेपोला येतो. आणि त्याचबरोबर आता आजूबाजूच्या गावातनं देखील हॉटेलवाले आहेत, बाकीचे आहेत, ते सगळेच कचरा गोळा करून त्या ठिकाणी आणून डंप करायला लागले. तर हे कुठंतरी चुकीच्या दिशेनं जात आहे. त्याच्यामुळं आम्ही फक्त सहकार्याची भावना म्हणून त्यावेळेला या कॅम्पसमधून खाली जाणं आणि त्या नदीपात्रामध्ये ते जे काही कचरा डंप करते हे ठराविक कालावधीसाठी आम्हीही त्यांना अलाव केलं होतं. परंतु आता ही बाब अतिशय गंभीर झाल्यामुळे ते हाताबाहेर चाललेली आहे. प्रश्न असा आहे, आपण 2-3 दिवसापूर्वी गावाची बैठक घेतली होती, दोन्ही गावातले प्रमुख नेते आपण या ठिकाणी बोलावले होते. त्याबद्दल त्या मीटिंग मध्ये काय तोडगा निघाली? नाही, त्याच्यामध्ये हाच विषय होता की जागेचा प्रश्न जो आहे. परंतु आता काय होतंय, आता ग्रामपंचायतीमध्ये दर 5 वर्षांना सत्तांतर होत आहे. पूर्वीच्या 2020 मध्ये त्यांनी जो ठराव केला त्यावेळेची सत्ता वेगळी होती. त्यांनी सांगितलं आम्हाला त्या ठिकाणी जागा देण्यात यावी, जागा दिली की आम्ही हा प्रकल्प बसवतो आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवतो. परंतु आता दुसरी मला वाटते सत्ता त्या ठिकाणी आली. आता त्यांचं असं म्हणणं आहे की जागेचा प्रश्न नाही, जागा काय आम्ही कुठेही उभा करून त्या ठिकाणी लगेच उपलब्ध करून देऊ शकतो, परंतु आम्हाला एका चांगल्या प्रकल्पाची आवश्यकता आहे. तो चांगला प्रकल्प असावा, तो चांगला चालला पाहिजे, त्याच्यातून कुठलंही प्रदूषण झालं नाही पाहिजे वगैरे, या सगळ्या गोष्टी त्या बैठकीमध्ये समोर आल्या. आता विषय असा होतो की विद्यापीठ म्हणून आमच्याही काही जबाबदारी आहेत. आम्ही काही जबाबदारी नाकारत नाही. यासाठी लागणारा टेक्नॉलॉजी सपोर्ट अमुक तमुक ह्या यासाठी आम्ही अगोदरही सांगितलेलं आहे की विद्यापीठ कायमस्वरूपी तुमच्या बरोबर आहे. सहकार्याची भावना आजही विद्यापीठाची आहे. परंतु जर विषयांतरच व्हायला लागलं की आता मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही जागेबद्दल बोलत होतो, आता ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही आता जागेचा प्रश्न सुटलाय, आम्ही आता टेक्नॉलॉजी बद्दल बोलतोय, तर मग काय होतंय, असं विषयांतर जर व्हायला लागलं तर मी म्हणेन अजून 5 वर्षानंतर जर दुसरी सत्ता आली तर ते परत म्हणतील नाही नाही, आता आमचा टेक्नॉलॉजीचा विषय संपलेला आहे, आता तुम्ही परत जागेच्या प्रश्नावरती सुरू करा. तर असं जर व्हायला लागलं तर हा प्रश्न कधीच सुटणार नाही. तर त्याच्यामुळे माझी अशी स्पष्ट भूमिका आहे की ग्रामपंचायतीनं त्यांच्या लेवलवरती त्यांचा जो काय असेल तो विषय हे करावा. जिथं कुठं गरज लागेल त्यांनी आम्हाला अवश्य सांगावं. त्या ठिकाणी विद्यापीठ म्हणून किंवा विद्यापीठाचे आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून जिथं कुठं कोऑर्डिनेशनची आवश्यकता लागते त्या ठिकाणी कोऑर्डिनेशनसाठी आम्ही अवश्य त्यांच्याबरोबर आहोत. परंतु हे मागचा एक विषय वेगळा, आता परत पुढच्या विषयामध्ये जागेचा प्रश्न सोडून दिला, आता ते टेक्नॉलॉजीवरती आलं, असं जर घडायला लागलं तर हा प्रश्न काही सुटणार नाही. त्याच्यामुळं आम्ही तेही ऐकून घेतलं. ठीक आहे, त्या बाबतीमध्येही कमिटी केलेलीच आहे, त्यावरती आम्ही काम करतोच आहे. परंतु कुठंतरी विषयांतर होताना दिसतंय. त्याच्यामुळे आम्हालाही असं मनातून वाटतं की बाबा कदाचित हे ग्रामपंचायतीला प्रश्न सोडवायचाच नाहीये का, म्हणून हे विषयांतर होतंय का, अशी बाब त्याच्यामध्ये समोर येताना दिसते. तर असा थोडासा तो विषय आहे. तर यालाही आम्ही सांगितलेलं आहे की आता बाबा आमच्याकडून जे काही लागणारा सपोर्ट असेल तर तो आम्ही केलेलाच आहे, यापुढेही आम्ही करत राहू. पण हा प्रश्न आता पूर्णपणे संपवला पाहिजे. कारण ही परिस्थिती परत जर उद्भवली तर आम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. शासकीय यंत्रणेला आम्ही कळवून 4-5 दिवस झालं दररोज पत्र लिहितोय, त्यांना आम्ही व्हॉट्सअपवरती टाकतोय. हे सगळे फोटो, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियानं एवढं सगळं कव्हरेज केलं, प्रत्येक लिडिंग न्यूज पेपरनं ही बातमी दिली, परंतु कुठलाही शासकीय अधिकारी त्या ठिकाणापर्यंत पोहोचलाच नाही. म्हणजे हे दुर्दैव आहे. इथं 20,000 मुलं म्हणजे आता या दररोजचा फुटबॉल 20,000चा आहे.
इथं राहणारी आणि हे सगळं जर काउंट केलं तर जवळपास 22-23 हजार पर्यंतचा दररोजचा फुटफॉल आहे. आता 22-23 हजार म्हणलं तर एक मोठ्या ग्रामपंचायतीपेक्षा जास्त झालं. मग आता अशा ह्याला जर प्रशासनाला वेळच नसेल तर मग आपण काय बोलणार? मग तुम्ही शेवटी आता कचरा टाकणं बंद करू देणार का आजपासून? आम्ही आता ही मुलांनीच आंदोलन तुमच्या केलं. हातातून जाते ना. आम्ही मुलांनीच ते आंदोलन केलं. त्यांनी सांगितलं की सर आम्ही आता हे कचरा बंद आंदोलन करणार. इथून पुढे या विद्यापीठातून असला कुठलाही कचरा त्या नदीपात्रामध्ये आम्ही जाऊ देणार नाही. ही विद्यार्थ्यांची भूमिका आहे. सर, दोन्ही काळभोर ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे की नदीकडेला त्यांची स्मशानभूमीची 6 एकर जागा आरक्षित आहे. जर त्या जागेवर प्रकल्प उभा केला तर नाही होणार. प्रश्न असा आहे त्यांनी त्याच गटाचा ठराव करून 2021-20 मध्ये तो ठराव त्यांनी दिला होता आणि तो त्यांनी जिल्हा परिषदेला सबमिट केला, जिल्हाधिकाऱ्यांना देखील सबमिट केला. त्यावेळेला देखील मी म्हटलं होतं की तो गट हा फॉरेस्ट मध्ये आहे. त्याच्यावरचं जे रिझर्वेशन आहे ते फॉरेस्ट आहे. तो भलेही सरकारच्या मालकीचा असेल परंतु ते फॉरेस्ट आहे. ते फॉरेस्ट असल्यामुळं ती जागा आपल्याला मिळणार नाही. परंतु ग्रामपंचायतीचं मत होतं की नाही ती आपलाच गट आहे आणि आपल्याला ते देतील. तर त्याच्यावरती ते प्रस्ताव सगळे दिले गेले. तो ठरावही दिला गेला. जिल्हाधिकारींना मी ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावरती मला सांगितलं की तुम्ही जे म्हणताय त्या गटाच्या बाबतीमध्ये मी PMRDAचं मार्गदर्शन मागवलं होतं. तर PMRDAनं हा गट नदीपात्रामध्ये असल्यामुळे आणि ते फॉरेस्टच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे या गटाला आपल्याला ह्या कचऱ्याच्या प्रकल्पासाठी किंवा ह्याच्यासाठी देता येणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडली. मग आता शासनानं जर असं सांगितलं आता ते गट नदीपात्रात आहे तो फॉरेस्टच्या ह्याच्यामध्ये ते देता येत नाही म्हणल्यानंतर विषय संपला. मग ह्याच्या व्यतिरिक्त देखील ग्रामपंचायत लोणी काळभोरच्या हद्दीमध्ये कित्येक गायरान जमिनी आहेत, फॉरेस्ट जमिनी आहेत किंवा गरज लागली तर ते विकत देखील जमिनी घेऊ शकतात. आज जिल्हा परिषदेनं म्हणजे स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप मोठा फंड देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो. जिथपर्यंत माझी माहिती आहे एक टेक्नोक्रॅट म्हणून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की 25 टन दररोज कचरा त्या प्रकल्पामध्ये जर आपल्याला प्रोसेस करायचा असेल तर त्याला फक्त 7 गुंठे जागा लागते. किती? 7 गुंठे. आता 7 गुंठे जागा घेऊन त्याच्या ठिकाणी असा एखादा प्रकल्प बसवणं आणि त्याच्यामध्ये 25 टन कचरा दररोज प्रोसेस करणं हे देखील होऊ शकतं ना. म्हणजे आपण ठरवलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. परंतु काय होतंय की त्याच्यामध्ये कुठेतरी एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी कदाचित मागे राहत असाव्यात असं मला वाटतंय. तर या बाबतीमध्ये कुठेतरी आता प्रशासनानं आणि ग्रामपंचायतीने देखील सिरियस होणं आणि या प्रश्नाला कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हे अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद. सर, माझा एक प्रश्न आहे. MIT मध्ये हजारो विद्यार्थी राहतात, बरोबर आहे. तर त्या विद्यार्थी राहतात त्यावेळेस त्यांचाही कचरा होत असेल तर त्या कचरा व्यवस्थापनासाठी MIT प्रशासनाने काय उपाययोजना केलेली आहे? MIT प्रशासनानं आमचा एक ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टर आमच्या या कॅम्पसमध्ये बसवलेला आहे. आमच्या त्या ह्याच्यामध्ये जवळपास 7 टन कपॅसिटीचा तो मला वाटतं ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टर आहे. तेवढं काय आमच्या ह्याच्यामध्ये जनरेट होत नाही. पण जेवढं काय जनरेट होतंय तर ते आम्ही ते सॉलिड वेस्ट सगळं आमचं त्या ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टरमध्ये प्रोसेस करतो. त्याच्यातून निर्माण होणारं खत जे आहे ते आमच्या ह्या लॉनमध्ये वापरलं जातं. त्यातनं काही शेतकरी आजूबाजूचे आहेत ते देखील ते त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये गाड्यांमध्ये भरून त्यांच्या शेताला घेऊन जातात. पण मनात आणलं तर ते सगळं शक्य आहे. आता आमच्या इथल्या ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टरचा आम्हाला कुठलाही त्रास नाहीये. तिथे काही कुठलं स्मेल होत नाही, काही होत नाही. आम्ही चालवतोच ना, आमचा ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टर चालवतोच. धन्यवाद. सगळं प्रोसेस करतो सगळ्या जे सॉलिड वेस्ट आहे ते पूर्णपणे घेतलं ना व्यवस्थित?